सकाळ सकाळ मस्त आंघोळ केली आणि लगेच दुकानात जायचं म्हणून बाहेर निघालो. ते गाडी चालूच ठेवली होती. आयनला कॉल केला. आयनला म्हणलं ये बाहेर. आयन म्हणलं हा भाऊ लगेच आलो. आयनला म्हणलं चल दुकानाला जायचं आहे. आयन म्हणलं हा चल भाऊ मी फ्रीच आहे. दुकानावर काही शूट केलं नाही, तसंच घरी आलो. सगळं घरी आवरलं आणि लगेच प्रणवकडे निघालं. कारण की मला आणि प्रणवला बाहेर जायचं होतं. प्रणवला आधीच बाहेर ये म्हणलं होतं, पण गडी काय आधी येऊन थांबला नव्हता. मग त्याला कॉल केला. तो म्हणला थांब फ्रेश होऊन आलो. म्हणलं ठीक आहे बाबा ये लवकर. त्याच्या घराबाहेरच थांबलो. मग येऊन गडी आला घरा, पण पाऊस लगेच चालू झाला. मग या गणपती दुकानात गेलो आम्ही आणि तिथंच थांबलो. म्हणजे ते सगळे गणपती ते बघितले, कोणता आवडतं आहे का नाही ते बघितला. मग बघा आमच्या इकडं पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे म्हणलं आता मेट्रोने जाता येईल. मग मेट्रो स्टेशनला गाडी लावली, निघालो तिकीट काढायला. पण म्हणलं पाऊस नंतर थांबला. मग म्हणलं जाऊ दे बाबा चल गाडीनेच जाऊ. मग एकदाचं पुण्यात आलो. आमचं काम बिम झालं. पण बघा आमच्या इकडं पाऊस होता, पण पुण्यात काहीच पाऊस नाही या साईडला. पुण्यात म्हणजे पुणे स्टेशनच्या इकडं, कारण की स्टेशनपाशी पण काम होतं आम्हाला, त्याच्यामुळे तिकडं पण गेलो होतो. मग कोरेगाव पार्कमध्ये आलो. म्हणलं काय तर खाऊन तरी घ्यावं. प्रणव म्हणला चल बाबा लवकर मला झोप यायला लागली आहे. मग म्हणलं हार बाबा चल लवकरच जातो, सोडतो तुला एकदाचं घरी. मग आमच्या इकडं आलो तर खरं, पण तिकडं आणखी पावसाचं वातावरण होतं. मग बाबा म्हणलं पाऊस यायच्या आधी मी घरी जातो. मग प्रणवला सोडलं आणि मी लगेच घराकडे निघालो.